हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपले ना 3-4 दिवस झाले आपण ब्लॉगच शूट केला नाही आणि आज केलं आहे ते पण एवढा संध्याकाळ झाले आणि 6:30 वाजता ब्लॉग चालू केला आहे आणि दिवसभर काहीच केलं नाही आपण. कारण मित्रांनो, हवा एवढी सुटते ना, आता ब्लॉगमध्ये आपल्या कॅमेऱ्यामध्ये आवाजच येत नाही. तर मित्रांनो, कसं आहे आता तुमच्यासाठी ना ब्लॉग थोडे चांगले आणायचे आपल्याला आणि मी चांगलं आणायचा प्रयत्न करतो मित्रांनो. यांचा आणि बघा आताच आपला परवाच्या दिवशी ब्लॉक सोडलेलं आहे, तुम्ही जाऊन बघा आपल्या गावातले आणि मस्त आहे. आणि देवाचाच ब्लॉक काढलेला आहे मित्रांनो, मंदिर दाखवलेले बघा, नवीन मंदिर आहे आपल्या वणी गावामधलं. तर जा आणि बघा मस्तपैकी, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर मित्रांनो, वर्षामध्ये 365 दिवस असतात. तर आपण बघूया एका वर्षामध्ये किती ब्लॉग काढतो. डेली तर ब्लॉग तर नाही काढता येणार आणि डेली ब्लॉग काढणं बरं सोपं नाही आहे. एक दिवस आड राहील, काही 4-5 दिवसांनी राहील, असे ब्लॉग काढत जाऊ आपण. बघूया आपण बरं 365 दिवसामध्ये आपण किती ब्लॉग शूट करतो. आता माझे 375 व्हिडिओ पोस्ट केलेले मी, ते पण आहे ना मित्रांनो लॉंग नाही, जास्त शॉर्ट सोडलेले मित्रांनो. आता मी फक्त ब्लॉगच शूट करतो आहे. बघूया आपण किती होते आपले, फक्त ओनली ब्लॉग किती शूट करतो आपण. आता तर फक्त 31 ब्लॉग शूट केले असतील मी, 30 पण असतील मित्रांनो, 25 असतील. तर बघूया आपण. चला, रोज पावसाची वाट बघून आहे ना, अजून पावसाने हजेरी लावलेलीच नाही आहे. तुम्ही बघू शकता की पावसाचं वातावरण होतं पण पडत नाही. वातावरण बघा झाले पण पडत पाऊसच नाही. आणि सकाळी पण झालेलं होतं पावसाचं वातावरण, पण नाही पडला. आणि सकाळी एकदम मित्रांनो कसं वातावरण एकदम शांत, हवा पण नसती, काहीच नसते, एकदम रिलॅक्स वातावरण होतं मित्रांनो. काही नाही पाऊस पडला आणि 10-10:30च्या दरम्यानमध्ये खूप जोरामध्ये हवा सुटली. हाही तसंच वातावरण मित्रांनो. आपल्याला आज एक ठिकाणी जायचं होतं ब्लॉग शूट करायला. तर भावांनो, ते ब्लॉग शूट करणं आता आपण कॅन्सल झालेलं आहे. तेव्हा जायचं होतं, तेव्हाच कॅन्सल झालं, म्हणून आता मित्रांनो एवढ्या टायमाला मी ब्लॉग शूट करतो आहे. तर भावांनो, ती जागा तुम्हाला सांगतो कशी आहे काय आहे, ऐका त्यावर. आणि आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तिथं जाणार आहे ब्लॉग शूट करायला आपला. तर भावांनो, ते ना जुनं हॉटेल आहे आणि खूप कधीचं बंद पडलेलं आहे, त्याला खूप दिवस झालेले असतील. तर त्याच ठिकाणी आपल्याला जायचं होतं आणि बंद पडलेलं हॉटेल आहे. आणि भावांनो, तिथं फोटोशूट करायला एक नंबर जागा आहे आणि बंद पडलेलं आहे, पूर्ण काचा बिचा त्या हॉटेलचे फुटलेले आहे. तर भूत बांगल्यासारखं दिसतं भावांनो. तर आपण इथंच ठिकाणी उद्याच्या ब्लॉगमध्ये जाणार आहे. तर भावांनो, बघूया बरं तिथं कसं आहे काय आहे, तुम्हाला नक्कीच दाखवणार ब्लॉगला. तुम्हाला जर तो ब्लॉग बघायचा असेल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.